मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुसद शहरातील अवैध धंदे त्वरित बंद करा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। पुसद प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पोलीस स्टेशन तसेच वसंतनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडत असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पुसद शहरात वरळी मटका, जुगार, अवैध गावठी दारू आदी व्यवसाय सुरू असल्याने गोरगरीब नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। त्यामुळे पुसद शहरातील अवैध धंदे तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अवैध व्यवसाय त्वरित बंद न केल्यास शिवसेनेच्या वतीने जनांदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख दीपक शांतीनाथ उखळकर, तालुका प्रमुख गणेश पागिरे, पुसद विधानसभा समन्वयक संजय सिंह बयास, शहरप्रमुख संतोष धरणे, शहर संघटक अनिल चव्हाण पाटील, शहर समन्वयक अनिल तोंडारे, अल्पसंख्याक शहरप्रमुख राजिक देशमुख, आध्यात्मिक आघाडीचे मनोज कोलेकर, उपशहर प्रमुख बाबूराव पायकराव, उपशहर प्रमुख अरुण जाधव, प्रभाग प्रमुख सुभाष खुडे, अशोक नेमाडे, रामराव सोनवणे, श्यामसिंह ठाकूर, उपतालुका प्रमुख शैलेश चंदेल, बाळासाहेब बेंद्रे आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। दरम्यान पुसद शहर पोलीस स्टेशन तसेच वसंतनगर पोलीस स्टेशनकडून या निवेदनाची दखल घेऊन काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। शहरातील अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा बसणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।